नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पंडित शिवकुमार 124 या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि परदेशामधील करिअर किंवा शिक्षणाचा योग हाच आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्यासाठी बोलण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत पंडित शिवकुमारशी स्वतः स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आणि पंडित शिवकुमारशी हे ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ आहेत. त्यांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूयात. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशक म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि नुकताच आपण सरांचा परिचय पाहिलेला आहे. आजचा विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसतोय त्यावर तुम्ही लगेचच फोन करू शकता आणि सर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील. सर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. म्हणजे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की परदेशामध्ये जाऊन शिक्षण वगैरे घ्यायचं. तर उच्च शिक्षण किंवा शिक्षणासाठी परदेशात जाताना नेमक्या जर अडचणी येत असतील तर काय करावं? यस, नमस्कार. आजचा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. असे सब्जेक्ट घ्यायला मला आवडतात, पण रिझन हे आहे की तेवढं माझं नॉलेज आहे आणि क्वालिफिकेशन पण आहे, त्यामुळे मला या गोष्टी सांगायला नक्की आवडतात. तर आजचा जो हा सब्जेक्ट आहे तो आहे परदेश गमनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि शिक्षणासाठी अडथळे येतात का जाताना? अनेक वेळा येतात. साधं तुम्हाला उदाहरण देतो मी की समजा कसे प्रॉब्लेम येतात सांगतो. अगदी 10वीला असताना 90%, 12वीला जाईल तेव्हा 92%, त्यानंतर इंजिनिअरिंगला गेलं हळू कमी 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 कमी, लास्टला 80-80, मग बाहेरच्या MS साठी प्रयत्न करताना अडचणी अशा आपल्याला बघायला मिळतात. तर ते होण्याचं रिझन काय आहे? फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एक जिममध्ये जाता आणि व्यायाम करायला चालू केला आहे. ओके, तर या कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचं 10 किलोपासून सहज उचलू शकता, 20 किलो उचलू शकता, 30 किलो, 40 किलो, 50 किलो, 100 किलो पॉसिबल नाही आहे. तसंच जेव्हा आपण पत्रिका बघतो त्या पत्रिकेतले जे ग्रह आहेत त्या ग्रहांच्या कपॅसिटीवरून आणि मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो की या मुलाची किती ताकद आहे, कुठल्या लेवलपर्यंत शिकवू शकतो. 10वीला जाताना तुम्हाला 11वी काय 12वी सायन्सला जायचं, कॉमर्सला, हा मुद्दा महत्त्वाचा. त्यानंतर मग पुढं काय शिक्षण होईल, ते कपॅसिटी झेलेल का, आणि असं वाढत वाढत शिक्षण वाढल्यानंतर त्याला कशापद्धतीनं बूस्ट करून त्याला उच्च शिक्षणाला नेऊ शकतो. मला शेकडो क्लायंट असे आहेत की बी झाल्यानंतर बी होत असतानाच ते आउट ऑफ इंडिया जाणं MS साठी ते प्रयत्न करतात. वर्ल्ड वाईड मेनली वेस्टर्न कंट्रीज प्रयत्न करतात. तर तेव्हा त्यांना ते क्रॅक करायचं अवघड जातं. तेव्हा पत्रिका बघून त्या काय बूस्ट केलं तर त्यामध्ये त्याला सक्सेस मिळू शकतो आणि तो पुढं त्यामध्ये जाऊ शकतो आणि ॲडमिशन मिळू शकतो. हे आपल्याला त्या ठिकाणी बघितल्यानंतर कळतंच. आणि ते उपाय दिले की नक्की फरक पडतो. प्रॉब्लेम हा असतो की तिथे शिक्षण केल्यानंतर तिथं आपल्याला जॉब पण करायला लागतो. तो जॉब पण मिळेल का, तो त्याच्याकडून तो स्थायिक होईल का, बरेच क्वेश्चन त्याला अलाइड क्वेश्चन्स असतात. पण अडथळे येत असल्यास त्याला आपण उपाय देऊन त्यातून बाहेर काढून तो आउट ऑफ इंडिया जाण्यासाठी प्रयत्न करू शकतो. असं शेकडो लोकांचं मी केलेलं पण आहे.
अच्छा सर, आपल्याला बरेच फोन यायला सुरुवात झालेली आहे. मात्र त्या अगोदर मी सांगेन की जर तुम्हाला कोणताही या संदर्भात प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंका विचारू शकता. सर, बारामतीमधून आपल्याला एक फोन येतोय माधुरी यांचा. माधुरीजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? हा येतोय ना. हा, बोला. बोला बोला. मुलाबदली क्वेश्चन होता. वरद नाव आहे आणि जन्मतारीख आहे 24 जुलै 2017. ओके. हॅलो. वेळ 12:18 AM गुड. आणि स्थळ आहे लातूर. या. हॅलो. काय झालं क्वालिफिकेशन त्याचं? आता तो 2री मध्ये आहे आणि त्याचं पुढचं पत्रिका विचारायची होती त्याची. तो ऐकत नाही, खूप असं बोलतो, खूप असं म्हणजे गुड. हे, ठीक आहे. त्याची पूर्ण पत्रिका डिटेल्स पाहिजे होती. हा, पुढचं काय मॅडम, करिअर डिटेल काय. मी पिन पॉईंट सांगतो. डिटेल सांगायला गेले 1.5-2 तास, 3-4 तास, पण 1.5-2 तास लागतील. ओके. फर्स्ट पॉईंट, हा मुलगा खेळाडू आहे, त्यामुळं हा मुलगा स्टेट लेवल चॅम्पियनपर्यंत खेळायला जाऊ शकतो. नंबर 1. कान नाक घसारोळ्याचा त्रास आहे, त्याला जपणं गरजेचं आहे. अतिशय रागीटने अवखळ आहे, त्यामुळं त्याला एखाद्या माणसाला कंटिन्यू बघायला हा कुठे करतो, काय नाही, हे एक लक्षात घ्या. ओके. ब्रिलियन्सी अतिशय उत्तम आहे. ओके. व्यवसायाची पत्रिका नाही, जॉबची पत्रिका आहे. मेन बॉटम लाईन, आउट ऑफ इंडिया जाणे आणि तिकडे सेटल होणे अशी पत्रिका आहे. आज नेमका सब्जेक्ट आपला तोच आहे. पुढचा पॉईंट, रागीट तर असणारच आहे, पण मित्रपरिवार पुष्कळ मोठा असेल, त्यामध्ये इंडल जास्त होईल. जे काय तो क्वालिफिकेशन, बेसिक क्वालिफिकेशन घेईल, म्हणजे ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये करेल त्यात त्याचं करिअर होणार नाही. ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बदल जर केला तर त्याच्या अनुषंगानं पुढं त्याला तो जॉब लागेल किंवा एंटायर शिक्षण आणि करिअर दोन्ही याचं वेगळं होऊ शकतं. अजून तुम्हाला मला काय विचार असेल तर मी ऑफिसमध्ये या डिटेल मी तुम्हाला सांगेन आणि पुढच्या आता या दृष्टिकोनानं प्लॅनिंग तुम्ही लाईफचं करू शकता. माधुरीजी, सरांचं ऑफिस पुण्याला सुद्धा आहे, तुम्ही अपॉइंटमेंट त्यांची घेऊ शकता. सर, आणखी फोन येतात आपल्याला. शीला पाटील यांचा फोन आहे कोल्हापूरमधून. शीलाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय. बोला Question. बोला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. हा, मला मुलगीबद्दल विचारायचं होतं. बोला. हा, तिची जन्मतारीख आहे 3/1/2003. ओके. बोला ऐकू येते. हां. हा, म्हणजे आणि वेळ आहे सकाळची 7:42 कोल्हापूर. शिक्षण काय झालंय? ते आता तिचं इंजिनिअरिंग झालंय आणि ती आता सीडॅकचा कोर्स करते आणि मला लग्नाबद्दल आणि तिच्या करिअर बद्दल विचारायचं. सीडॅक करते. धनुराज, पुराशा नक्षत्र आहे. ओके, गुड, ब्रिलियंट आहे. गुरुकर्केचा उत्तम बसलेला आहे. मंगळाची पत्रिका, मंगळ काय नाही आहे, इंडियात राहणार आहे. अमावस्या दरम्यान जन्म आहे हिचा. पोटाचे विकार आहेत. चांगल्या घराण्यात लग्न होणार आहे. उच्च घराण्यात लग्न होणार आहे. शेअर्समध्ये प्रचंड पैसे कमवू शकते. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगा. आणि क्वालिफिकेशन हे फायनान्समध्येच काम करणारी व्यक्ती असेल त्यामध्ये लग्न होऊ शकतं. पती पत्नीचं अंतर जास्त असू शकतं. दक्षिण दिशेला 250-300 किलोमीटर असू शकतो जो व्यक्ती आहे तो. म्हणजे ही पत्रिका विवाहाच्या दृष्टिकोनातून काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. जॉबच्या दृष्टिकोन विचार केला तर जॉबमध्ये पण काय असा प्रॉब्लेम मला मेजर वाटत नाही आहे. फक्त आजार पोटासंबंधी जो आहे त्या संबंधीमध्ये ऑपरेशन होऊ शकतो. लक्ष द्या जरा पहिल्यापासून, म्हणजे ते क्लिअर होईल. लग्न करताना शनी सप्तमात असल्यामुळे अनेक वेळा डिले होऊ शकतो. यासाठी कुंभविवाह नावाचा जो विधी असतो तो करणं गरजेचं, तो तुम्ही करून घ्या, म्हणजे पुढे अडथळे कमी होतील. उपायामध्ये पुष्कराज आणि पाचू हे रत्न वापरा. इच्छापूर्ती खूप माझा प्रोडक्ट आहे, त्यामध्ये कुठली इच्छा लिहून ठेवली ती नॉर्मली पूर्ण होते. ते ऑफिसला फोन इच्छापूर्ती विश बॉक्स जे आहे ते मागून त्यामध्ये 4 इच्छा लिहू शकता की त्या इच्छा तुमच्या पूर्ण व्हायला हरकत नाही. मंत्र आहे तो म्हणायचा आहे. हे प्रोडक्ट माझ्या अमेरिकेत लॉस एंजल्समध्ये 2015ला मी इनॉग्रेट केलेत आणि कॉपीरायटेड आहेत. त्यात तुम्हाला फायदा हा नक्की होऊ शकतो. ओव्हरऑल असं मला खूप काय प्रेशर किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. इच्छापूर्ती गुपित लिहून ठेवा आणि मी सांगितले ते उपाय करा. आउट ऑफ इंडिया जायची पत्रिकाही नाही आहे.
निश्चित. शिलाजी, धन्यवाद तुम्ही जोडला गेलात त्यासाठी. सर, पुन्हा एकदा प्रश्नांकडे येते मी. मात्र मला सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना की सरांचा बराच दांडगा अनुभव आहे आणि गेले कित्येक वर्ष सर जे आहेत ते लोकांना मार्गदर्शन करतायत आणि त्यांना खूप छान रिझल्ट सुद्धा आलेला आहे. त्यांनी स्वतः, ज्यांना रिझल्ट आलाय त्यांनी स्वतः त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. मी माधुरी दुसाने आणि माझ्या मुलीचं नाव साक्षी दुसाने. आम्ही नाशिकला असतो. मी माझ्या मुलीसाठी गेल्या दीड वर्षापूर्वी सरांकडे आली तिच्या शिक्षणाबद्दल. आम्ही जेव्हा तिची पत्रिका दाखवल्यावर सरांनी सांगितलं की इथं फॉरेनची पत्रिका आहे. तर मग आम्ही प्रयत्न केले आणि विजासाठी आम्ही परत सरांकडे आलो. मग सरांनी आम्हाला काही रेमेडीज दिले आणि इच्छाकुपी सजेस्ट केली आणि इच्छाकुपीमध्ये तिने तिची इच्छा लिहून ती इच्छाकुपीमध्ये ठेवली. 15 दिवसात तिचा विजा झाला आणि ती म्हणजे आता तिला जाऊन 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्ष झाले तिला ती अमेरिकेत आहे आता. तर माझ्या अनुभवावरून मी हे सांगते की आम्ही सामान्य घरातून आलेलो आहे. पण मला सरांनी जेव्हा मला सांगितलं की तुमची मुलगी अमेरिकेला जाणार आहे किंवा ती अमेरिकेत सेटल होणार आहे, त्यावेळेला आम्हाला थोडंसं हे वाटलं की मग कसं शक्य. पण ते सरांच्या अनुभवावरून आणि सरांनी दिलेल्या रेमेडीजवरनं ते अगदी सत्यात उतरलं. मी प्रेक्षकांना आणि हा व्हिडिओ जो पाहिजे त्यांना मी हे सांगेन की तुम्ही सरांकडचं मार्गदर्शन घ्या. आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतात आणि त्या अडचणीतून बाहेर येण्याचा आपण प्रयत्न करावा आणि तुम्ही सरांचं मार्गदर्शन अवश्य घ्या. मला अगदी मनपूर्वक मी सांगते की तुम्ही सरांचं अगदी मार्गदर्शन घ्या आणि सरांना सुद्धा मजा. Namaste, my name is Durvesh Mararkar and I am the owner of Total Wireless Store in Queens, New York, and this is my store. And I met Pandit ji in 2013, I guess, and that time he predicted me that you are going to be very nice with your business and you're going to be very commonly you will survive in abroad. And then at that time I was not knowing that, but he gave me some tips what to do with the astrology and the vastu and everything. I follow him, and now this is 2022. I have my own store, this one, and I have one repairing store backside. So I have basically 2 stores, and this is only the blessings of Shiv Kumar Pandit ji. I sincerely thankful for him to guide me back in those days, back in 2013. Now I am very happy that he visited in my store. Today is like 13th September 2022. He is here in New York and in my store. So that's kind of very divine blessings for me. Thank you very much, Pandit ji. Thank you. आणि त्यांना जो रिझल्ट आलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच आपल्याला अंदाज बांधू शकतो आपण. सर, तुम्हाला सुद्धा मला विचारायला आवडेल की हे जे दोन नागरिक होते तुमच्याकडे आलेले होते त्यांचा नेमका अनुभव कसा होता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा ना. फक्त US मध्येच कमीत कमी 200-300 असे क्लायंट आहेत माझे की आपण इथून सांगितल्यानंतर US मध्ये ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ कोस्टमध्ये सगळे आता सेटल्ड आहेत. US मध्ये गेल्यानंतर मला जास्त वेळ लागत नाही. ऑलरेडी मला सगळं रिसीव्ह करणं, राहणे किंवा कुठल्या गोष्टीचा मला प्रॉब्लेम येत नाही. आता हे जी 2 लोक आहेत, पहिली जी मुलगी आई आहे त्या मुलीची साक्षी, त्या 12वीला असताना माझ्याकडे आले होते. नॉर्मल घराण्यातले लोक आहेत की यू कांट थिंक की US जाणं इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. असं पण सांगितलं शिक्षण चांगलं आहे, बुद्धिमान मुलगी आउट ऑफ इंडिया जाणार आहे. त्याप्रमाणे उपाय केले, सगळं झालं, इंजिनिअरिंग झालं. विसासाठी प्रॉब्लेम झाला, आम्ही उपाय दिले, विसा परत तिला मिळाला. आता सध्या ती बॉस्टनला आहे, तिचं लग्न ठरलेलं आहे, तिचं स्वतः तिनं बंगला घेतलेला आहे. नवरा बायको त्या ठिकाणी तर मायामध्ये काही महिन्यात राहतील. दे आर गोइंग टू सेटल इन USA बॉस्टनमध्ये. नंबर 2 दुसरा मुलगा जो बघितला तुम्ही आता, ध्रुव नाव आहे याचं. 2013 माझ्याकडे ठाण्याच्या ऑफिस, म्हणजे अर्ध्यावर ठाण्याला ऑफिस होतं, आता वाशीला ऑफिस आहे. तर त्या ठिकाणी म्हटलं नॉट पॉसिबल, काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही, काय नाही, BComचं बॅकग्राऊंड आहे, इंग्लिश बोलायला पण अवघड आहे मराठी मीडियममध्ये असल्यामुळं. तर म्हटलं पॉसिबल नाही, पण तिची काय आउट ऑफ इंडियाचा विचारच नाही करू शकत, तर माझ्याकडे बॅकअपच काय नाही. काय ठीक आहे, पण त्यांनी नंतर उपाय केले, सगळं केलं. आउट ऑफ इंडिया US तो गेला. आता बघा US तर गेला, स्वतःचे 2 शॉप मोबाईलचे, 3रा अजून घेतले, राहायला सेटल्ड आहे त्या ठिकाणी. आता त्याला मराठी बोलणं अवघड आहे. तर मराठी बोलायला लागलो की इंग्लिशच्या असेंटमध्ये मराठी बोलतो. एवढ्या वर्ष तर मराठी बोलायचं त्याचं असेंटच निघून गेला. म्हणजे जे काय असं काय नाही की तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर US जाऊ शकता.
माझ्याकडं 10वी नापास झालेले 12वी कॉमर्स असलेले किंवा आत्ता हा जो मुलगा कॉमर्स झाला हा पण US स्वतःचं ऑफिस काढून त्या ठिकाणी सेटल झाला. हे विजन आम्ही 2013ला दाखवलं म्हणून त्यापद्धतीनं प्रयत्न करून त्या ठिकाणी त्या लेवलला जाऊन बसला. म्हणून आपण जे ड्रीम बघतो मोठं ड्रीम बघायला पाहिजे फर्स्ट पॉईंट. आणि दुसरा पॉईंट म्हणजे परफेक्ट गाईडलाईन करायला लाईफमध्ये करायला काय पाहिजे आपण की ज्यामुळे आपण परफेक्ट सेटल लाईफ सक्सेसफुल लाईफ जगू शकतो आणि सॅटिस्फाईड लाईफ जगू शकतो. तर हे एक उदाहरण. असे सगळीकडे बरेच माझे क्लायंट आहेत की वेगळ्या सेक्टरमध्ये काय कोण सायंटिस्ट आहे, कोण गव्हर्नमेंटमध्ये आहेत, कोण स्वतःचे बिझनेसेस हॉटेल्स आहेत सगळ्यांचे की जे इथं असताना त्यांनी विचार पण केला नव्हता. असे बरेच व्हिडिओज आहेत स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला नक्की दाखवेल. हो सर, तुमच्याकडे पुन्हा एकदा प्रश्नाकडे आपण वळतोय पण त्या अगोदर फोन येतोय. पुण्यामधून स्वाती यांचा आपल्याला फोन येतोय. स्वातीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? हो हो. हा बोला ताई. हा, माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 17/8/99. ओके. रात्री 9:29. जन्मस्थळ पुणे. आता तो एमटेक करतोय, फर्स्ट इयरला आहे कम्प्युटर सायन्स मध्ये. तर त्याला नोकरी कधी लागेल? कशात एमटेक करतोय? कम्प्युटर सायन्स. ओके. नोकरी. ओके. चंद्र या ठिकाणी आहे. हुशार आहे, शांत आहे, प्रेमळ आहे, बुद्धिमान आहे, एकदम शांत आहे. म्हणजे काही टेन्शन नाही, काही नाही. सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांचं ऐकून पण घेतो. पोटाची विकार आहे त्याला. आणि जे काय कम्प्युटर सायन्स यांनी केलेलं आहे त्यात डायरेक्ट त्याला जॉब लागला नाही. थोडा आला जरा थोडासा वेगळा जॉब लागेल तेव्हा चांगली अपॉर्च्युनिटी आली आणि थोडासा वेगळा जॉब असेल तर त्यात थोडा कोर्सेस किंवा काही चेंजेस करून पुढे जायला हरकत नाही. जॉबमध्ये अडथळा नक्कीच आहे कारण मंगळ दृष्टी इथं पडते. राहू पण पंचम स्थानामध्ये आहे. राहू मंगळ युती झालेली आहे. राहू मंगळ शांती करून घ्या. राहू आणि मंगळ दान करा, फायदा होईल. डायमंड वापरा, पाचू वापरा, तुम्हाला नक्की फायदा होईल. मंगळाचं दान जे आहे ते मात्र नक्की करा कारण ते फायनान्शियली त्याला अफेक्ट करत आहे. लग्ना दृष्टीनं मंगळाची पत्रिका आहे पण ह्या मंगळ आहे पण बिलकुल मंगळ काही इफेक्ट त्याचा नाही आहे. तर ॲज गुड ॲज ए नॉन मंगलिक पत्रिका असल्यासारखंच आहे. म्हणून मंगळ आहे म्हणून मंगळाचं मुलगी पाहिजे असं ॲब्सोल्यूट नाही आहे. तर त्या दृष्टिकोनात लग्नाच्या दृष्टिकोनातून मला तुम्ही भेटा. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पुढं काय केलं पाहिजे की ज्यामुळे चांगल्या मुली येतील, चांगल्या घराण्यातल्या मुली येतील हे आपण अभ्यास करू शकतो आणि ते सोल्युशन घेऊन तो पुढं आपण जाऊ शकतो. निश्चित. स्वातीजी, तुम्ही पुण्यामध्येच राहायला आलात. सरांचं ऑफिस सुद्धा पुण्यामध्येच आहे. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन सरांशी सविस्तर बोलू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. स्वातीजी, धन्यवाद. सर, आणखी एक प्रश्न होता मला विचारायचा. म्हणजे पत्रिका जेव्हा आपण पाहतो तुमच्या डोळ्याखालून आता इतक्या वर्षांमध्ये बऱ्याच पत्रिका गेल्यात, तर पत्रिका पाहून ती परदेशातली आहे असं स्पेसिफिकली कळतं का? असं हो, तुम्हाला आता जस्ट उदाहरण दिलंच तुम्हाला की 12वी असतानाच कळलं की परदेशात जाणार. मुद्दा हा लक्षात घ्या, परदेशात जाणार हे तर 2 सेकंदात मी सांगेल, तो प्रश्न नाही. पत्रिका माझ्या लेवलला मी काढून, तुम्ही दिलेली पत्रिका मी कधीच बघत नाही. मी माझ्या लेवलला काढून घेतो आणि मी स्वतःच तुमच्यावर बोलत असतो. मुद्दा लक्षात घ्या की हे ज्योतिषशास्त्राचा पाठ हा असा आहे की तुम्हाला सगळ्या लाईन्स माहीत पाहिजे. मी एक रोबोटिक इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, रोबोटिक्समध्ये काम केलं त्यामुळे मला हा सगळा हायड्रॉलिक, मेकॅनिकल, न्यूमॅटिक सगळं माहिती आहे. 6 वर्ष ॲज अ रोबोट्समध्ये काम केलं तर टेक्निकल नोहाव आहे. वास्तुशास्त्राचा सिव्हिल बॅकग्राऊंड माझा बऱ्यापैकी चांगला आहे. आर्किटेक्चर बॅकग्राऊंड बऱ्यापैकी चांगला आहे. आता कॉमर्स घ्यायला पाहिजे का सायन्स घ्यायला पाहिजे, ए ग्रुप घ्यायला पाहिजे सायन्समध्ये, बी ग्रुप घ्यायला पाहिजे. PCM म्हणजे ए ग्रुप, PCB म्हणजे बी ग्रुप. आता हे ज्योतिषाला माहीत पाहिजे ना की PCM म्हणजे काय, PCB म्हणजे काय. मग मी इंजिनिअरिंग झाल्यामुळे 11 सायन्स झाल्यामुळे M1 M2 M3 असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, सॉम असेल, टॉम असेल, हे सब्जेक्ट आहेत. हे सगळे हाताखालनं गेले त्यामुळे त्या माणसाचं स्ट्रेंथ आहे की नाही पत्रिकेवर लगेच कळतं ना. तर तुम्हाला क्वालिफिकेशनच नसेल चांगला मजबूत, हाऊ कॅन गेस की हा माणूस खरंच हा क्रॅक करू शकतो का नाही, कळू शकत नाही आहे. ज्योतिषशास्त्राचा पाठ हा असा आहे, जेवढं तुमचं उच्च शिक्षण असेल तेवढं तुम्ही त्या माणसाला पारखू शकता आणि ताकद ओळखू शकता की पुढं जाईल किंवा काय, त्याबद्दल त्याला पुढे जाऊ शकता. ओके. तर आता ए ग्रुप झाला, बी ग्रुप झाला. ए बी ग्रुप का? कारण व्यवसाय करणं का जॉब करणं हे 2च पॉईंट आहेत ना. हाऊ कॅन डिसाईड की हा माणूस बिझनेस करणार का जॉब करणार. पत्रिका एक्सपिरियन्स कळतं, अरे हा नक्की जॉब करणार, जॉबच करणार आहे. मग कशाला बी ग्रुप घ्यायला पाहिजे, कशाला बायोलॉजी किंवा बाकी सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. ह्याला व्यवसायात यशच नाही हे मग ए ग्रुप घेऊ शकतो. मग कम्प्युटर सायन्स किंवा ह्या गोष्टीवर पुढे जाऊ शकतो का, इथं राहणार आहे का, बाहेर जाणार आहे का, हा जॉब करणार आहे पण बिझनेस करून पुढं मोठं होणार, पार्टनरशिपमध्ये जाणार आहे. सगळ्या गोष्टी परफेक्ट एकदम कळतातच, फक्त एक्सपिरियन्स पाहिजे. आणि आता AI पण आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ते त्यामध्ये जाणार आहे का, हा कम्प्युटर पुढे जाऊन का मेकॅनिकलमध्ये डिझाईनमध्ये जाणार आहे का, AutoCAD, प्रोवी, कटिया हे काय आपलं सॉफ्टवेअर माहिती आहेत का, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. BR करायला MR कुठं करायला लागतं, इटली जास्त चांगलं आहे, कुठलं चांगलं आहे, मेकॅनिकलसाठी जर्मनी चांगलं आहे,
आर्टिस्टिकल लोक जे असतील किंवा BR काय MR काय इटलीला चांगलं आहे, सॉफ्टवेअरसाठी US चांगलं आहे, हे कुठल्या कंट्रीज चांगल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला बोलायला वेळ कमी मिळतो, प्रत्यक्ष मला भेटल्यावर तुम्हाला कळेल. ह्या सगळ्या गोष्टींचा 30 वर्षाचा अनुभव सॉफ्टवेअर माझ्या डोक्यात बसलेलं आहे. मी राईट फ्रॉम हाँगकाँग टू लॉस एंजलस, लास वेगास या कोपऱ्यात सगळं विश्व फिरून आलं, सगळ्या बऱ्यापैकी सगळ्या कंट्रीत फिरलो आहे. ते संस्कृती, सामाजिकता कशी आहे काय नाही, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असल्यामुळे परफेक्ट आन्सर देऊ शकतो ज्योतिषी. पण यासाठी त्यांना स्वतःचं नॉलेज, जनरल नॉलेज हे असणं सगळ्यात गरजेचं आहे, तरच तुम्हाला योग्य गाईडलाईन मिळेल. नुसतं तुम्ही गेला 19 गुंठे लग्न करा, झालं 2 महिन्यात डायव्हर्स झाला, मग ज्योतिषी काय खरं नाही, त्यांनी लग्न एक सांगितलं, लग्न डायव्हर्स झाला. ज्योतिषाला अक्कल नाही, त्यांनी बरोबर सांगितलेलं नाही, त्याला जाऊन पकडा. तू गुणमेला कशाला लग्न केलं बाबा, माझ्या मुलामुलींची वाट लागली, हे धाडस तुमच्यात नाही, असं का करता? धाडसानं त्याला जाऊन पकडा, तुझ्यामुळे माझं झालं, कसं काय डायव्हर्स झाला. मग हे सगळ्या वटणीवरून ज्योतिषशास्त्रामध्ये गुणमेलन हा प्रकार बाजूला जाईल आणि एक्सपर्ट ओपिनियन द्यायला चालू करतील. ही एक माझी सामाजिक चळवळच आहे. आता 30 वर्ष झाले म्हणून मी हक्कानं सांगू शकतो की कुठं कुठं समाज कुठल्या गोष्टी चुकत आहेत. हे परफेक्शनमध्ये काम केलं तुमच्या मुलामुलींचं. आताच आपण टीव्हीला बघितलं काय, आता हे सिबिल स्कोर बघून मग आता सगळं आता अजून मुलांचं अवघड झालं, म्हणजे ऑलरेडी लग्न होत नाहीत, आता अजून एक पॉईंट फिल्टर लागला त्यामध्ये. एक तर 1 नाडी दोष फिल्टर आहे, त्यामध्ये 67 आहे, 6वा गुरु, 8वा गुरु, हे गुरु ते गुरु, आता परत सिबिलचा एक फिल्टर लागला, लग्नच करायचं नाही अशी अवस्था. म्हणून जरा ह्या दृष्टिकोनातून एक्सपर्ट ओपिनियन घ्या. कुठल्याही राशीचं कुठल्याही राशीच्या मुलाचे लग्न करा, काहीच प्रॉब्लेम येत नाही. अंटिल अनलेस ती पत्रिका बेस्ट आहे, काही बघायची गरज नाही. आणि गुणमेलन करून पत्रिका जो ब्राह्मण बघतो त्याच पॉईंटवर जातो, त्याच्याकडे जाऊ पण नाही. फक्त म्हणा पत्रिका सांग, बघ आणि मला सांग काय आहे ते, आणि मग सांगितलं तुम्हाला पटलं, सांगितलं बरोबर आहे, तरच पुढे जा, तरच हे रेव्होल्युशन होणार आहे. सगळे यामध्ये सफर होणार आहे. आणि ज्योतिषशास्त्र महान सब्जेक्ट ऋषीमुनी नेऊन ठेवलेला आहे, हा सगळा अक्षरशः म्हणजे अंधश्रद्धेवर निघून जाईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हो बरोबर आहे सर. आणि सर सगळा हा अनुभव त्यांचा बोलतोय, जे प्रॅक्टिकल आहे ते सगळं आपल्याला सर सांगतायत. आणि सर माझ्याकडे बरेच फोन पेंडिंग आहेत, आपण दर मंगळवारी भेटतोच आहे याच टायमिंगला. पण सर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि दर मंगळवारी आपला हाच प्रोग्राम असतो. तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील किंवा काहीही शंका असतील, स्क्रीनवर जो नंबर होता किंवा ज्या प्लेट जात होत्या त्याच्यामधनं स्क्रीनमधून सरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांच्या पत्त्यावर जाऊन तुम्ही त्यांना भेटूसुद्धा शकता आणि सर तुमच्या शंकांचं निरसन करतील. तर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.